नमस्कार, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. मी छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या दोन्ही ठिकाणी कोर्टामध्ये काम करतो, केसेस चालवतो. याशिवाय इतर अनेक गावांमध्ये जिथे मी जाऊ शकतो आणि ती केस महत्त्वाची असेल आणि मलाच चालवायची आहे असं जर असेल तर मी नक्की चालवेन. आजचा विषय आहे ग्राहक मंच, कन्झ्युमर फोरम. आता ग्राहक मंच आपण जर म्हटलं तर याच्यात आपल्याला नावामध्येच एक गोष्ट स्पष्ट होते की हे जे न्यायालय आहे, फोरम आहे किंवा ट्रिब्युनल आहे, हे ग्राहकांसाठी बनवलेलं आहे आणि याच्यात ग्राहकांच्या अनेक व्यथा आणि अनेक फसवणूक या न्यायालयात चालवल्या जातात, ऐकल्या जातात आणि त्याच्यावर ताबडतोब न्यायनिर्णय होतात. ही प्रक्रिया अतिशय फास्ट चालते. साधारणतः वर्षभरात तुमच्या दाव्याचा निकाल लागतो. आता आपण हे बघूया की याच्यात कुठले खटले चालतील. आता याच्यात प्रत्येक तो खटला चालेल जिथे तुम्ही ग्राहक आहात. एखाद्या कंपनीचे, एखाद्या सेवा देणाऱ्या कंपनीचे, ट्रॅव्हल एजंट, तिकीट बुकिंग, एखादी अनेक सर्व्हिसेस आहेत, जसं की प्लेसमेंट सर्व्हिसेस आहेत, किंवा तुम्ही माल विकत घेतला आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतलेली आहे, किंवा तुम्ही इतर कुठलं मशिनरी घेतली आहे, कपडे घेतले आहेत, किंवा अशा अनेक गोष्टी ज्या आहेत जिथे विक्रेता आणि ग्राहक असा संबंध प्रस्थापित होतो. यामध्ये फक्त वकिलांना वगळण्यात आलेलं आहे. बाकी हॉस्पिटल्स आहेत, विमा कंपन्या आहेत, किंवा इतर बाकीच्या ज्या कंपन्या आहेत त्या सगळ्या याच्यात समाविष्ट आहेत. आता याच्यात काय होतं, सेवा तुम्ही अनेकदा एखादी गोष्ट घेता, एखादी वस्तू विकत घेता, फोन विकत घेता किंवा एखादी गाडी विकत घेता आणि त्या गाडीमध्ये, त्या फोनमध्ये किंवा त्या इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये डे वन ती फॉल्टी निघते, त्याच्यात प्रॉब्लेम असतो. मग तुम्ही जाऊन तो जो डीलर असतो किंवा दुकानदार असतो त्याच्याकडे जाऊन ती तक्रार करता की बाबा ही जी वस्तू मी विकत घेतली आहे ही खूप खराब आहे, तू मला बदलून दे किंवा माझे पैसे परत दे. आणि मग वादाला सुरुवात अशा ठिकाणी होते की तो दुकानदार तयार होत नाही, तो टाळाटाळ करतो. मग तुम्ही कंपनीला फोन करता, कंपनीकडनंही तुम्हाला त्यांची जे कस्टमर केअरवाले असतात ते उडवाउडवीची उत्तरं देतात आणि तुम्हाला एकूणच फसवणूक झाल्याची भावना येते. अशा प्रत्येक केसमध्ये तुम्ही ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करू शकता. तुम्ही विमा घेतलेला आहे, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आहे, लाईफ इन्शुरन्स आहे किंवा व्हेकल इन्शुरन्स आहे, असे अनेक प्रकारचे इन्शुरन्स, घराचं तुम्ही फायर इन्शुरन्स घेतलेला असतो, थेफ्ट इन्शुरन्स आहे, फॉरेन ट्रॅव्हल इन्शुरन्स आहेत, असे अनेक प्रकारचे तुम्ही इन्शुरन्स घेता, विमा घेता. पण जेव्हा अशी वेळ येते की तुम्हाला नुकसान होतं आणि तो नुकसान भरपाई विमा कंपनीला द्यायला पाहिजे आणि विमा कंपनी काहीही करून ते टाळायचा प्रयत्न करते आणि ते तुम्हाला तुमचा जो क्लेम आहे, तुमची जी मागणी आहे ती नकारतात. आणि नकारला की शेवटी तुम्हाला न्यायालयात जावं लागतं. तिथे त्या विमा कंपनीकडनं वकील येतो आणि तो सर्वतोपरी प्रयत्न करत असतो की कसं हा नुकसान जे आहे हे खोटं आहे आणि जो ग्राहक आहे त्याने खोटी तक्रार दाखल केलेली आहे आणि हा क्लेम कसा देऊ नये. किंवा सामान खरेदी झालं, त्याची गॅरंटी वॉरंटी पिरियडमध्ये असतानाही ती गॅरंटी वॉरंटीप्रमाणे दुरुस्ती किंवा देखभाल करून दिली जात नाही. तुम्हाला प्लेसमेंट सर्व्हिसमध्ये
सांगितलं जातं की आमच्याकडनं प्लेसमेंट घेतली तर आम्ही तुमच्याकडे कामगार पाठवू नोकरी करायला, तुमच्या गरजेचे लोक, तशा प्रोफाईलचे लोक पाठवू. पण पहिला माणूस येतो तो त्याप्रमाणे नसतो. तुम्ही त्याची सांगता किंवा हा माणूस जो तुम्ही पाठवला आहे हा आम्हाला सुटेबल नाही, याला आम्ही जे काम पाहिजे तसा त्याला येत नाही, तुम्ही आम्हाला रिप्लेसमेंट पाठवा. सो अशा वेळेस ती जी प्लेसमेंट कंपनी आहे ती ते टाळाटाळ करायला लागते, ती सेवा देत नाही आणि मग तुम्हाला तुमचे पैसे फसवणूक झाल्याची वाटते तर तुम्ही त्या प्लेसमेंट कंपनीच्या विरोधात जाऊ शकता. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता आहात आणि हॉस्पिटलमध्ये तुम्ही तुमच्या पेशंटला ॲडमिट केलेलं आहे आणि तिथे हलगर्जी झालेली आहे, तिथे दुर्लक्ष केल्या गेलेलं आहे, तुम्हाला खोटी बिलं लावण्यात आलेली आहे. आता एक सिंपल केस सांगतोय, एक आली होती त्याच्याबद्दल मी सांगतोय की एका हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीला साधारणतः 68-70 वर्षे वयाच्या व्यक्तीला ॲडमिट करण्यात आलं. आता आणि एका दिवसाचं बिल 45,000 करण्यात आलं आणि त्याच्यात जवळपास 40 सलाईनच्या बॉटल लावल्या. आता आपण 40 सलाईनच्या बॉटल जर आपण अगदी अर्धा लिटरची 400 ml ची जरी पकडली तर हे पाणी खूप होतं. 40 म्हणजे तर जी व्यक्ती जिवंत असताना म्हणजे धडधाकट असताना आपण म्हणजे तुमच्या आमच्यासारखा अगदी पैलवानसारखा माणूस असेल तरी तो 4 लिटरच्या वर पाणी पित नाही आणि हा पलंगावर बेशुद्ध पडलेला, तब्येत खराब असलेला, ज्याला चालता फिरता येत नाहीये, कुठलंही एक्झर्शन नाही, त्याला व्यायाम नाहीये शरीराला, त्या व्यक्तीला 8-8 लिटर तुम्ही पाणी टाकताय त्याच्या शरीरात. तर अशा प्रकारची जी फसवणूक आहे किंवा तुमच्याकडनं इंजेक्शनसाठी जास्ती पैसे घेतले जातात आणि ते इंजेक्शन ॲक्च्युली असतं स्वस्त औषधाचं, किंवा खोट्या डॉक्टरच्या व्हिजिट दाखवल्या जातात, खोटी बऱ्याचदा व्हेंटिलेटरवर कारण नसताना ठेवण्यात येतं. एखादी व्यक्ती मृत पावल्यावरही 2-2 दिवस व्हेंटिलेशनवर टाकून पैसे उकळण्यात येतात नातेवाईकांकडनं, पिळवणूक केली जाते. अशा सर्व घटनांमध्ये तुम्ही ग्राहक मंचाकडे जाऊ शकता, विमा कंपन्यांच्या विरुद्ध जाऊ शकता, गाड्या कंपन्यांच्या विरुद्ध जाऊ शकता, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक अशा असंख्य वस्तू ज्या तुम्ही विकत घेता, ज्या वस्तू विकत घेता किंवा ज्या सेवा तुम्ही विकत घेता, त्या जिथे तुमचा उल्लेख हा कस्टमर म्हणून येतो. बँका आहेत, बँकांमध्ये तुम्हाला खोटी बिलं लावण्यात येतात. आत्ता कालचीच गोष्ट आहे की एका बँकेने EMI लावलेला होता. तो EMI एका क्रेडिट कार्ड कंपनीचा होता आणि तो बँकेमार्फत स्टँडिंग इन्स्ट्रक्शनने तो EMI जात होता. त्या व्यक्तीने लोन पूर्ण फेडलं, त्याला लोन क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळालं, पण ते मिळाल्यानंतरही जवळपास 4-6 महिने या माणसाच्या खात्यावरनं तो EMI कटत होता. म्हणून त्याने ग्राहक मंचात तक्रार केली. आता जी क्रेडिट कार्डवाली कंपनी आहे ती म्हणते की आम्ही तर कर्ज फेडाचं पूर्ण लोन क्लिअरन्स सर्टिफिकेट दिलेलं आहे, त्यामुळे हे पैसे आम्ही देऊ शकत नाही. आणि ज्या बँकेमार्फत तो EMI डेबिट करण्यात आला त्या बँकेचं म्हणणं आहे की हे पैसे आम्ही बँक फक्त कस्टमरच्या खात्यातनं पैसे काढून जो मेन कंपनी आहे ज्याने इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, मॅन्डेट दिलेलं आहे, त्याच्या खात्यावर जमा करतात. बँक हे पैसे ठेवू शकत नाही कारण की आमच्या अकाउंटला ते पैसे घेताही येत नाहीत. सो अशा केसमध्ये तो ग्राहक जो आहे तो ग्राहक मंचाकडे आलेला आहे आणि तो म्हणतोय किंवा माझे जे काही पैसे खोट्या रीतीने चार्ज करण्यात आलेत ते त्या कंपनीने परत करावे. सो ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल करायला तुम्हाला वकिलाची गरज नाही. वकील लावला तर उत्तम गोष्ट, कारण की ते शास्त्रशुद्धपणे तुमची बाजू मांडू शकतात. पण ग्राहक मंच असं आहे की तिथे ग्राहक स्वतःसुद्धा स्वतःची केस लढू शकतो आणि त्याला त्याची तक्रार
मांडायला कुठली कायदेशीर भाषेची गरज नाही. तो स्वतः एक समरी टाईप कंप्लेंट तयार करून सुद्धा फिर्याद दाखल करू शकतो ग्राहक मंचामध्ये. फक्त पुरावे जे आहेत ते सगळे त्याला जोडावे लागतात आणि ते पुराव्यांची लिस्ट बनवून ती तिथे दाखल करावी लागते. त्याच्यानंतर त्या कंपनीवर समन्स जातात, ती कंपनी वकिलामार्फत हजर होते. ते जवाब आल्यावर त्याच्यात तुम्हाला लेखी आर्ग्युमेंट किंवा ओरल आर्ग्युमेंट करावी लागते. स्वतःची बाजू मांडायला तुम्हाला आली पाहिजे. ती जर तुम्ही मांडू शकत असाल चांगल्या रीतीने तर तुम्ही नक्कीच स्वतःची वकिली स्वतः करा. काहीच प्रॉब्लेम नाही ग्राहक मंचामध्ये. पण तुम्ही जर वकील लावला तर वकिलामार्फतही हे केस उत्तमपणे हाताळल्या जाऊ शकते. आणि बेसिकली ग्राहक मंच हे ग्राहकांसाठी असल्यामुळे याच्यात जी केस चालते ही साधारणतः वर्ष सव्वा वर्षामध्ये केसचा निकाल लागतो आणि बऱ्यापैकी हा निकाल ग्राहकांच्या बाजूने लागतात. त्यामुळे तुम्हाला जर अशी कुठली शंका असेल, असा कुठला तुम्हाला फसवणूक झालेली असेल जिथे तुम्हाला असं वाटतंय की ही केस ग्राहक मंचात तुम्ही दाखल करावी. बिल्डर लोकांच्या विरोधात ग्राहक मंचात केसेस दाखल होतात. बिल्डरसुद्धा बिल्डरकडनं जर फसवणूक झाली असेल घर घेण्यामध्ये, तुम्हाला 1000 स्क्वेअर फुटाचं घर दिलं पण ते 10-20 स्क्वेअर फूट कमी निघालं किंवा तिथली क्वालिटी चांगली नाही वगैरे अशी असेल तर तुम्ही कंप्लेंट दाखल करू शकता. नक्कीच तुम्ही फोन करू शकता. फक्त एक लक्षात घ्या, एक तर तुम्ही तुमच्या वैयक्तिक ओळखीच्या वकिलांकडे जाऊन तुम्ही सल्ला घ्या. जर माझ्याकडनं सल्ला घ्यायचा असेल तर मी नक्कीच सल्ला द्यायला तयार आहे, पण माझी फी असेल आणि ती फी तुम्ही मला कागदपत्र घेऊन येऊन भेटा. त्याप्रमाणे ती सल्ला फी ठरवली जाईल आणि तुम्हाला जर ही केस पुढे चालवायची असेल तर केसची पुढची फीसुद्धा ठरवली जाईल. कुठलाही वकील जर तुम्ही सल्ला मागायला जात आहात तर त्या वकिलाकडनं मोफत सल्ल्याची अपेक्षा करू नका. कारण की प्रत्येकाचा व्यवसाय असतो, त्याच्यावर त्याचं घर चालतं. मोफत अपेक्षा करणं चांगली गोष्ट नाही. पण तुम्हाला जर गरज असेल तर नक्कीच फोन करा. पुढच्या विषयावर मी लवकरच एखादा व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत सतर्क रहा, सुरक्षित रहा. नमस्कार.